पुन्हा एकदा आपल्याला असं गावाची हे दिसायला लागले वेस आणि सगळी भातशेती आणि ती वैतरणा नदी दुथडी भरून नदी फुल ह्याच्यामध्ये स्विंगमध्ये वाहते. चला आपण हळूहळू खाली उतरतोय. सुंदर व्ह्यू आहे. सगळी इथे मच्छर आहेत. भरून काढलेला आहे मच्छर. खाली जाऊया. मित्रांनो तो तिकडे आहे वॉटरफॉल. शेवटी आम्हाला दिसलाय. चला तिकडे जाऊया. मित्रांनो वॉटरफॉल दिसलेला आहे गड उतरतानाच. वॉटरफॉलकडे जाऊया. हे नक्की जातोय का आपण तिकडे? पोरांचा आवाज तर येतोय. वॉटरफॉल त्या बाजूला आहे. ही व्हॅली क्रॉस करून जायचं. मित्रांनो वॉटरफॉल इथे समोरच आहे पण इथून रस्ता भेटत नाही आम्हाला कसा जायचा. आणि आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. आपण जरा सेफ कुठून जाता येईल ते बघूया. मित्रांनो शेवटी आम्हाला धबधबा रस्ता असा मिळालेला आहे गल्ली गुल्लीमधून शोधत. तर ही गल्ली आहे. इथून आता माणसं आली. इकडून तो गडाचा रस्ता आहे आणि इथून आता आम्ही चाललोय. खाली पण लोक एन्जॉय करतायत. या मेहनत करत जायला लागेल. चल मग जायचं. तू इकडे फिरून फिरून कुठून तरी जायचो. ते झाडं झुडपं नाही. झाडं इथे काय बघा ना कुठे आहे का रस्ता. ती चिंता वाटते. ए बुडलो मी. मित्रांनो खड्या धबधब्यातून आम्ही चाललो आहोत. तुम्हाला माहिती आहे दगड हलतात. तिथेच ट्रबल आहे. पाय जरा सामान टाकायला लागतं. मित्रांनो आज आपण तांदूळवाडी धबधबा किंवा लाल ठाणे धबधबा या ठिकाणी जात आहोत. हा आपला मागच्या एपिसोडचा कंटिन्युएशन आहे. मागच्या वेळी आपण तांदूळवाडी किल्ल्यावरती गेलो होतो. तर गडावरून उतरताना आपल्याला हा रस्ता लागला जिथून आपण लाल ठाणे गावात उतरत होतो. तिथूनच समोरच हा धबधबा आहे. तर आपण धबधब्याकडे जात होतो. मेन गोष्ट अशी आहे की हा जो काही आम्ही प्रवास केला तो गडावरून येताना केला आहे. त्यामुळे जरा रस्ता कठीण होता. पण जर तुम्ही लाल ठाणे गावात आला तर मेन रस्त्यापासून अगदी पेमेंट केलेलं ब्लॉकने बनवलेला रस्ता आहे. त्या रस्त्याने तुम्ही सरळ चालत येऊ शकता. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही या धबधब्यापर्यंत येऊ शकता. हा धबधबा किंवा हा किल्ला आहे सफाळे गावामध्ये. वेस्टर्न रेल्वेचं आहे एक स्टेशन आहे विरारच्या पुढचं. सकाळी भरपूर ट्रेन्स अवेलेबल आहे. तुम्ही डहाणूकडच्या कोणत्याही जाणाऱ्या ट्रेन पकडू शकता आणि तिथे येऊ शकता. साधारण मुंबई पासून 1 ते 1.5 तासापर्यंत हे अंतर आहे. पुढे तुम्हाला एसटीची सर्व्हिस भरपूर आहे. तुम्ही तिथून सफाळे स्टेशनच्या ईस्ट भागातून तुम्हाला एसटी मिळते तांदूळवाडी किल्ल्यासाठी आणि मग तुम्ही इथे येऊ शकता आणि हा आपला असा सुखद असा धबधब्याचा अनुभव घेऊ शकता. जर आपल्याला आमच्या बरोबर अशाच ट्रेक्स मध्ये सहभागी व्हायचं असेल तरी तुम्ही आम्हाला 9967152938 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा TTM म्हणून. आम्ही तुम्हाला
चला आमच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी घेऊ. आजही हा जो काही ट्रेक केला आहे तो आपण TTM तत्वावरच केला आहे आणि आमची ही बाकीची मंडळी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली आहे. चला तर मग आपण आता अशा मस्तपैकी धबधब्याचं सौंदर्य बघूया आणि आस्वाद घेऊया आणि आमचेच असे वैविध्यपूर्ण असे जे काही नवनवीन भाग आहेत, एपिसोड आहेत ते बघत राहा आणि आमच्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब ही विनंती. त्याच्यापेक्षा तर जास्त आहे मोठा. माझा अंदाज होता 50-60 फूट आहे असा काहीतरी, 30-40 फूट. हा तर मला वाटतं 100 फूट जास्त आहे. हा तो बेकरी वॉटरफॉलपेक्षा जास्त मोठा आहे, बिगसरपेक्षा मोठा आहे.